नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय पहिला ओवी क्रमांक 241 ते 275 यांचे पठन करणार आहे. ओवी क्रमांक 241. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो अस्ति पाहत, हे जनता ही केवी येथ प्रवर्तावे. याचा अर्थ, त्याप्रमाणे हे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहत आहेत, असे कळल्यावरही आम्ही हे युद्ध करण्यास कसे प्रवृत्त व्हावे. ओवी क्रमांक 242. ऐसे पार्थू तिये अवसरी, म्हणे देवा अवधारी, या कल्मशाची थोरी सांगेन तुझ. याचा अर्थ, त्यावेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक केवढे मोठे आहे ते मी तुला सांगतो, ऐक. ओवी क्रमांक 243. जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथ वन्ही एक उपजे, तेने काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी. याचा अर्थ, ज्याप्रमाणे लाकडांवर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात. ओवी क्रमांक 244. तैसा गोत्रीची परस्परे, जरी वधू घडे मत्सरे, तरी तेने महादोषे घोरे कुळची नाशे. याचा अर्थ, ज्याप्रमाणे कुलातील लोकांनी मत्सराने एकमेकांचा जर वध केला तर त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुळाचा नाश होईल. ओवी क्रमांक 245. म्हणून येणे पापे, वंशज धर्मू लोपे, मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. याचा अर्थ, म्हणून या कुलनाशनाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुलात अधर्माचा प्रवेश होतो. ओवी क्रमांक 246. एथ सारासार विचारावे, कवने काय आचरावे, आणि विधी निषेध आघवे पारुषती. याचा अर्थ, असे झाल्यावर मग सारासार विचार, योग्यायोग्य आचरण, कर्तव्य वगैरे नष्ट होतात. ओवी क्रमांक 247. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटीजे, तरी उजूची का आडळीजे जयापरी. याचा अर्थ, असलेला दिवा मालवून अंधारात फिरू लागले म्हणजे ज्याप्रमाणे मनुष्य सरळ वाटेतही ठेच काढतो. ओवी क्रमांक 248. तैसा कुळी कुळक्षयो होवो, तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. याचा अर्थ, त्याप्रमाणे कुलाचा क्षय होतो त्यावेळी सनातन कुलधर्म नाहीसा होतो, मग त्या कुळात पापा वाचून दुसरे काय राहणार. ओवी क्रमांक 249. जय यमनियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा राहटती, म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांशी. याचा अर्थ, त्यावेळी मन व इंद्रिये यांचे नियमन होत नाही, इंद्रिये स्वैरवर्तन करू लागतात, त्यामुळे कुलस्त्रियांच्या हातून पापाचरण घडते. ओवी क्रमांक 250. उत्तम अधर्मी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. याचा अर्थ, आणि उत्तम स्त्रिया अधम पुरुषाशी संगत करतात, त्यामुळे वर्णाचा परस्पर संकर होतो व सर्व ज्ञाती धर्म समूळ नाहीसे होतात. ओवी क्रमांक 251. जैसी चोहोटाची ये बळी, पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. याचा अर्थ, कावळे जसे चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चोहोकडून झडप घालतात, त्याप्रमाणे अशा कुळामध्ये महापातके संचार करू लागतात. ओवी क्रमांक 252. मग कुळातया आशेखा, आणि कुळ घातका, येर येरा नरका जाणे आथी. याचा अर्थ, मग त्या कुळास
आणि त्या कुलांचा नाश करणारे अशा दोघांसही नरक प्राप्ती होते. ओवी क्रमांक 253. देखे वंश वृद्धी समस्त, यापरी होय पतित, मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष. याचा अर्थ, हे पहा, याप्रमाणे सर्व वंशाची वाढ थांबून त्यातील स्वर्गस्थ पूर्वज आपोआप पतन पावतात. ओवी क्रमांक 254. जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवना तिळोदके कवन अर्पी. याचा अर्थ, ज्या कुलात नित्य व नैमित्तिक कर्मे घडत नाहीत त्या ठिकाणी पितरांना तिलोदक कोण अर्पण करणार. ओवी क्रमांक 255. तरी पितर काय करीती, कैसेनी स्वर्गी वसती, म्हणून तेही येती कुळापाशी. याचा अर्थ, अशी स्थिती झाल्यावर त्या पितरांनी काय करावे व स्वर्गात कसे राहावे, म्हणून तेही आपल्या कुलापाशी येतात. ओवी क्रमांक 256. जैसा नखाग्रे व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे, तेवी या ब्रह्म कुळ आवगे आपलविजे. याचा अर्थ, ज्याप्रमाणे पायाच्या बोटाला साप चावला असता त्याचे विष मस्तकापर्यंत सर्वांग सत्वर पसरते, त्याप्रमाणे आप्त वर्गाचा वध करण्यापासून उत्पन्न होणारे पाप सत्य लोकांपर्यंत गेलेल्या सर्व पूर्वजांना पतित करते. ओवी क्रमांक 257. देवा अवधारी आनिक एक, येत घडे महापातक, जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. याचा अर्थ, कृष्णा, या ठिकाणी आणखी एक महापाप घडते. ते कोणते म्हणाल तर या दोषापासून लोकाचार नाहीसे होतात. ओवी क्रमांक 258. जैसा घरी आपुला वा निवसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळीला जाळून घाली. याचा अर्थ, ज्याप्रमाणे आपल्या घराला दुर्दैवाने आग लागली तर ती भडकलेली आग शेजारची दुसरीही घरे जाळून टाकते. ओवी क्रमांक 259. तैशी या तया कुळसंगती, जे जे लोक वर्तती, तेही बाधा पावती निमित्तेने. याचा अर्थ, त्याप्रमाणे त्या कुलाशी संबंध ठेवून जे जे लोक वागतात तेही या निमित्ताने दूषित होतात. ओवी क्रमांक 260. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ, मग महाघोर केवळ निरय भोगी. याचा अर्थ, अर्जुन म्हणतो, देवा, त्याप्रमाणेच त्या कुलात नाना प्रकारचे दोष घडून आले म्हणजे मग ते कुल भयंकर नरकवास मात्र भोगते. ओवी क्रमांक 261. पडिली या तिये ठाई, मग कल्पांतीही उकलू नाही, एसने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. याचा अर्थ, अर्जुन आणखी म्हणतो, त्या नरकात पडल्यावर मग कल्पांतीही तेथून त्याची सुटका होत नाही, इतका या कुलक्षयापासून अधपात होतो. ओवी क्रमांक 262. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी आजुनीवरी त्रासू नुपजे, हृदय वज्राचे हे काय कीजे अवधारी पा. याचा अर्थ, देवा, हे सर्व आम्ही आपल्या कानाने ऐकावे तरी सुद्धा मनात अजून या पापाला भिवू नये, उलट ते करण्यासाठी हे आपले हृदय वज्राचे बनवावे की काय याचा आपणच विचार करा. ओवी क्रमांक 263. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तव क्षणिक, ऐसे जाणता ही दोख उभेरुणा. याचा अर्थ, असे पहा की कुलक्षय करून ज्याच्याकरिता राज्य सुखाची इच्छा करावयाची ते शरीर तर क्षणभंगूर आहे, असे जाणूनही आम्ही कुलक्षयाचे दोष करण्याचे सोडू नये काय. ओवी क्रमांक 264.
जे हे वडील सकळ आपुले, वदावया दिठी सुदले, सांगपा काय थेंकुले, घडले आम्हा. याचा अर्थ, आम्ही जे हे सर्व पूज्य वडील, त्यांच्याकडे त्यांना मारण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना पाहिले, हे काय आम्हाकडून लहान सहान पातक घडले? सांगा बरे. ओवी क्रमांक 265. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे, जे शास्त्र सांडूनी सहावे, बाण यांचे. याचा अर्थ, तर आता या उपर जिवंत राहण्यापेक्षा आपली शस्त्रे टाकून देऊन त्यांचे वार सहन करणेच फार उत्तम. ओवी क्रमांक 266. तयावरी होय जितुके, ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे, चाड नाही. याचा अर्थ, असे केल्यामुळे जरी मरण प्राप्त झाले तरी ते चांगले, परंतु यांचा वध करून पाप जोडण्याची माझी इच्छा नाही. ओवी क्रमांक 267. ऐसे देखून सकळ, अर्जुने आपुले कुळ, मग म्हणे राज्य ते केवळ, निरय भोगू. याचा अर्थ, याप्रमाणे अर्जुनाने आपले सर्व कुल पाहून म्हटले की यांना मारून राज्य मिळविणे म्हणजे केवळ नरकाची जोड करणे होय. ओवी क्रमांक 268. ऐसे तिये अवसरी, अर्जुन बोलिला समरी, संजयो म्हणे अवधारी, धृतराष्ट्राते. याचा अर्थ, संजय म्हणाला, राजा धृतराष्ट्रा ऐक. त्या समरांगणात अर्जुन असे बोलला. ओवी क्रमांक 269. मग अत्यंत उद्वेगला, न धरत गहीवरू आला, तेथ उडी घातली खाला, रथोनिया. याचा अर्थ, आणि मग अत्यंत उदासीन झाला व अनिवार दुःखी होऊन त्याने रथातून उडी टाकली. ओवी क्रमांक 270. जैसा राजकुमारू पदच्युतू, सर्वता होय उपहतू, का रवी राहू ग्रस्तू, प्रभाहिनू. याचा अर्थ, ज्याप्रमाणे एखादा राजकुमार पदच्युत झाला म्हणजे तो जसा सर्वथा निस्तेज होतो, किंवा राहूच्या योगाने सूर्यास ग्रहण लागले म्हणजे तो कलाहीन होतो. ओवी क्रमांक 271. ना तरी महासिद्धीस संभ्रमे, चिंतला तापसू ब्रह्मे, मग आकळूनी कामे दिनू की जे. याचा अर्थ, आपल्याला अनिमादी महासिद्धी मिळाव्या या मोहाने परवश झालेला तपस्वी भ्रम पावतो व त्या सिद्धीविषयीची इच्छा त्याच्या अंतःकरणाला व्यापून दीन करून सोडिते. ओवी क्रमांक 272. तैसा तो धनुर्धरू, अत्यंत दुःखे जर्जरू, दिसे जेथ रहंवरू, त्यजिला तेने. याचा अर्थ, त्याप्रमाणे तो धनुर्धर अर्जुन रथस्थानावरून खाली उतरला. त्यावेळी तो दुःखाने अतिशय व्याकुळ झालेला दिसू लागला. ओवी क्रमांक 273. मग धनुष्यबाण सांडिले, न धरत अश्रुपात आले, ऐसे ऐक राया वर्तले, संजयो म्हणे. याचा अर्थ, संजय म्हणतो, राजा, आणखी असे झाले की त्याने धनुष्यबाण टाकून दिले व त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या. ओवी क्रमांक 274. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखोनी सखेद पार्थू, कवने परी परमार्थू निरुपील. याचा अर्थ, आता यापुढे अर्जुनास दुःख झालेले पाहून वैकुंठनाथ श्रीकृष्ण त्यास कशा रीतीने तत्वज्ञानाचा उपदेश करतील. ओवी क्रमांक 275. ते सविस्तर पुढारी कथा, अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्ती दासू. याचा अर्थ, ती पुढे येणारी सविस्तर कथा उत्सुकतेने ऐका, असे निवृत्तीनाथांचे दास श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इति श्री ज्ञानदेव विराचिताया भावार्थ दीपिकाया प्रथमोध्याय. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.